गेले 5 दिवस चाललेलं हे आंदोलन संपलं। या वाटाघाटीमध्ये कोण जिंकलं? सरकार जिंकलं की जरांगे पाटील जिंकले? सरकारचाही सन्मान राहिला आणि जरांगे पाटलांचीही लाज वाचली। कोणत्याही परिस्थितीत आज संध्याकाळी या आंदोलनातून मार्ग काढणं आवश्यक होतं। कालच मुंबई हायकोर्टाने या आंदोलनात हस्तक्षेप केला होता। आंदोलकांची कानउघडणी केली होती, सरकारलाही 4 शब्द ऐकवले होते आणि दक्षिण मुंबईतले सगळे रस्ते रिकामे करा, आझाद मैदानात जा। आज सकाळी सुद्धा मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी आपल्या बेंच पुढे या प्रकरणाची सुनावणी सुरू केली आणि दुपारी 3 वाजेपर्यंत सगळे रस्ते खाली करा, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू आणि सगळं निरीक्षण करू असं सांगितलं होतं। त्याच वेळेला जरांगे पाटलांचे वकील, आज जरांगे पाटलांनी मोठा वकील केला, सतीश माने शिंदे हे प्रसिद्ध वकील आहेत। ते कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी कोर्टाची माफी मागितली चुकांबद्दल आणि उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत आम्हाला वेळ द्या। आता उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत वेळ कशासाठी? तर या सगळ्या तिढ्यातून मार्ग काढण्यासाठी। म्हणजे उद्या जर 11 वाजता हे आंदोलन मिटलं नसतं तर कोर्टाने काहीतरी आदेश दिला असता, आंदोलन गुंडावळावं लागलं असतं किंवा मग संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली असती की सरकारला पोलिसांच्या बळाचा वापर करावा लागला असता। हे सगळं टळून आजच या आंदोलनाची सांगता झाली, ही चांगली गोष्ट।